महाविकास आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचं खासदार संजय राऊत खोटं बोलतायत असा आरोप वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला। महाविकास आघाडीमध्ये 10 जागेवरून मतभेद आहेत असंही त्यांनी म्हटलंय। वेळकाढूपणामुळे महाविकास आघाडीचं जागा वाटप रखडल्याचा आरोप त्यांनी केला। दरम्यान काय खोटं बोललो ते सांगा असं प्रत्युत्तर संजय राऊतांनी दिलं। दुसरीकडे संजय राऊत खोटारडा माणूस आहे, त्याला प्रकाश आंबेडकरांनी दुजोरा दिला असा टोला संजय शिरसाट यांनी लगावला। समझोता सगळ्यांचा झालाय आणि आमचं सगळं आलबेल आहे हे जे म्हटलेलं आहे ते पूर्णपणे खोटं आहे। त्यांचं जर त्यांनी खोटं बोललं नसेल असं ते म्हणत असतील तर त्यांच्या ज्या 10 जागांचा डिस्प्यूट जो आहे तो त्यांनी असताना संपलाय का आणि संपला असेल तर त्या 10 जागा कुठल्या पक्षाला घेतल्या त्याचा असताना त्यांनी खुलासा करावा। मी काय खोटं बोललो हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे। त्यांनी एक यादी दिली, त्या यादीतल्या 4 जागा त्यात माननीय शरद पवार होते, त्या बैठकीला उद्धव ठाकरे साहेब होते, बाळासाहेब थोरात होते। मी सोडून द्या, मी खोटं बोलतो, पण 4 जागांचा प्रस्ताव आम्ही दिलाय की नाही यात काय खोटं बोलण्याचा प्रश्न आहे। आणि आम्ही काय समाज माध्यमांवरती जात नाही, आम्ही थेट प्रकाश आंबेडकर साहेब आमचे मित्र आहेत, त्यांच्याविषयी आम्हाला प्रेम आहे। ॲक्शन करून खोटं कसं बोलायचं तर तो तसं त्यातला तो एक ॲक्टर आहे आणि त्याला दुजोरा आज प्रकाश आंबेडकर साहेबांनी दिलेला आहे। ही आघाडी जर बिघडवायचं काम जर कोणी केलं असेल किंवा शिवसेना भाजपची युती तोडायचं काम कोणी केलं असेल तर हे संजय राऊतने केलेलं आहे। म्हणजे हा संजय राऊत दिल्या भाकरीचा शरद पवारचा पिद्दू आहे हे सर्वांना माहिती आहे। आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचा काहीतरी शिवसैनिक आहे असं जो तो भासवतोय ते मुळात चुकीचंच आहे। म्हणून संजय राऊत हा उबाटा गटाची नैया हे डुबवल्याशिवाय राहणार नाही। तर तिकडे प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहिलंय। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाला विलंब होत असल्याने त्यांनी खरगेंना पत्र लिहिलंय। महाविकास आघाडीत 15 जागांवरून तिढा आहे, तो तिढा लवकर सोडवण्याची विनंतीही पत्राद्वारे त्यांनी खरगेंना केली। तर लवकरच प्रकाश आंबेडकरांशी संपर्क करणार असल्याची वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली। काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खरगे यांना माझ्या सहीचं असणारं पत्र मी त्या ठिकाणी पाठवलं। त्यांना ही विनंती केली की काँग्रेस पक्षाने महाराष्ट्र विकास आघाडीकडे ज्या जागा मागितलेल्या आहेत त्या जागा आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यामधला तरी आपण समझोता करूया, परंतु अजूनपर्यंत काँग्रेस पक्षाच्या कार्यालयातून त्यालाही दुजोरा मिळाला नाही। प्रकाश आंबेडकर साहेबांना अजून आमच्या इंडिया आघाडीकडून निरोप जाणार आहे। आम्ही महाविकास आघाडी महाराष्ट्रातून तो नाही, ते खरगे साहेबांशी त्यांचं बोलणं सुरू आहे। ही रॅली संपली की मग ती चर्चा आमची सुरू होणार आहे। आज इंडिया रॅलीची तयारी आम्ही जोरात करत आहोत। हे सर्व पक्ष एकत्र दिसत आहेत तुम्हाला। ही शक्ती जी आहे ही शक्ती महाराष्ट्रातून ज्या सुसाट गाडीला जी चालली आहे ती रोडमधून अरबी समुद्राच्या दिशेने कशी वळवता येईल हा आमचा प्रयत्न आहे।